पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामधले जे अंतर्गत प्रश्न आहेत किंवा अंतर्गत जागा वाटपावरून झालेली हमरी-तुमरी आहे, ती आता पडद्यावरती आणि रस्त्यावरती देखील दिसून आलेली आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधली युतीची चर्चा फिसकटल्यानंतर भाजप आणि शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे गट यांच्यातील देखील दुही ही बऱ्यापैकी रंगलेली आहे. आता या दुहीचा परिणाम असा झाला, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये अक्षरशः भांडणं झाली. आता मुद्दा काय झालेला आहे, एकतर पुण्यामध्ये भाजपनं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अक्षरशः दुय्यम वागणूक दिलेली आहे. एकूण जागांपैकी फक्त 10 ते 12 जागा देणार इतक्या याच्यावरतीच भाजपनं शिंदे यांच्या शिवसेनेची बोळवण केलेली आहे. सुरुवातीला हा आकडा तर 5 ते 7 जागांचाच इतका होता. पण चर्चा होऊन नंतर शिवसेनेनं बरीच मागणी केल्यानंतर हा आकडा वाढल्याचं बोललं जात आहे. पण तो इतका अपुरा आहे, की त्यामुळं शिवसेनेमधील अनेक इच्छुकांचे धाबे दणाणले आहेत. आता त्याचा परिणाम असा झाला, की विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्या घरासमोर शिवसैनिकांनी आंदोलन केलं, की एकतर 14-15 इतक्याच कमी जागा तुम्ही शिवसेनेसाठी कशा काय मिळवल्या? तुम्हाला वाटाघाटीमध्ये भाजपनं कसं काय नमवलं? तुम्ही भाजपच्या नेत्यांना उत्तर का दिलं नाही? असा या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा प्रश्न होता. पण भाजपनं शिवसेना इतकं दाबलं आहे, की रवींद्र धंगेकर जे महानगर प्रमुख आहेत, त्यांना आमच्यासोबत आणू देखील नका, अशा प्रकारची तंबी भाजपनं शिवसेनेला दिलेली होती. म्हणजे या सगळ्या जागा वाटपामध्ये भाजपच्या नेत्यांशी चर्चेसोबत रवींद्र धंगेकर यांची सावली देखील आम्ही सहन करणार नाही, अशा प्रकारची ताकीद ही भाजपनं दिलेली होती. तरीही एकनाथ शिंदे यांना ते मान्य केल्याशिवाय पर्याय राहिला नाही. संपूर्ण राज्यभरामध्ये शिवसेनेसोबत युती करण्याचं भाजपनं जाहीर केलेलं आहे. पण ही युती शिंदे सेनेसाठी इतकी अवमानकारक पुण्यामध्ये ठरत आहे, की त्या शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्या डोळ्यातून आज अक्षरशः अश्रू बाहेर पडले. पण हे अश्रू जे आहेत, हे आपल्याच पक्षाच्या बैठकीमध्ये इतकी भांडणं उफाळली, की रागाने, संतापून, उद्वेगानं, अपमान होऊन नाना भानगिरे यांना रडत-रडत रॅमी ग्रँड या हॉटेलमधनं बाहेर पडावं लागलं. त्याच्या मागचा खरा किस्सा असा आहे, की या भाजपने ज्या देऊ केलेल्या जागा आहेत, त्या जागांवरती चर्चा करण्यासाठी शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची बैठक आपटे रस्त्यावरील हॉटेल रॅमी ग्रँडमध्ये आज सकाळी बोलवण्यात आली होती. आधीच बैठकीमधलं वातावरण तप्त झालेलं होतं. कारण अनेक इच्छुकांना कमी जागांमुळे आपल्या प्रभागावरती पाणी सोडावं लागणार आहे किंवा त्यांचं राजकीय करिअर उद्ध्वस्त होणार आहे. त्यामुळं शिवसेनेमध्ये अगोदरच तणाव होता. याशिवाय ज्या काही जागा मिळालेल्या आहेत, त्या जागांसाठी नेत्यांमध्ये हमरी-तुमरी सुरू होती. आता नाना भानगिरे यांची कोणाबरोबर हमरी-तुमरी झाली? तर ती हमरी-तुमरी झाली माजी राज्यमंत्री, पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांच्याशी. नाना भानगिरे यांचा हडपसर हा त्यांचा घरचा मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये आपल्या मर्जीनं त्यांना उमेदवारी देता येईल, अशा प्रकारची त्यांची व्यूहरचना होती. त्यांना त्या ठिकाणी 4 ते 5 जागा हव्या होत्या. त्यासाठी त्यांनी इच्छुकांची नावं तयार केलेली होती. पण याच्यामध्ये विजय शिवतारे यांनी आपल्या काही मर्जीतील उमेदवारांची नावं या बैठकीमध्ये सादर केली. नाना भानगिरे आणि विजय शिवतारे यांच्यामध्ये याच काही नावांवरनं भडका उडाला. नाना भानगिरे यांचं म्हणणं होतं, तुम्ही जी नावं देत आहात, ही नावं सर्व्हेमध्ये नाहीयेत. या नावांना फारशी पसंती मिळणार नाहीये. त्यामुळे मी दिलेल्या नावांना उमेदवारी मिळावी, असा नाना भानगिरे यांचा आग्रह होता. पण कालच्या आंदोलनामुळे आणि एकूणच भाजपशी सुरू असलेल्या बोलण्यामुळे शिवतारे हे आधीच भडकलेले होते. त्यांनी त्याचा राग नाना भानगिरे यांच्यावरती काढला. नाना भानगिरेंना त्यांच्या कार्यशैलीविषयी अतिशय आक्रमक प्रश्न विचारले. उपस्थितांचं किंवा जी काही माहिती मिळते आहे, की या दोघांनी एकमेकांच्या आपल्या वडिलोपार्जित लोकांचा देखील त्या ठिकाणी नामोल्लेख केला. आता काय नामोल्लेख केला हे या ठिकाणी सांगणं काही बरोबर ठरणार नाही. पण हमरी-तुमरी झाली आणि त्या ठिकाणी त्या बैठकीतून नाना भानगिरे बाहेर पडले. एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे, की नीलम गोरे यांचे जे पीए आहेत योगेश जाधव, हे नाना भानगिरे यांना अडवताना दिसतायत. नाना काय झालं? नाना काय झालं? असे विचारतायत आणि नाना भानगिरे म्हणतायत, "काय नाही झालं, काय नाही झालं" आणि एका हातानं डोळ्यातले अश्रू पुसतायत आणि ते असं सांगतायत नाना भानगिरे, की "मला एका अंत्यसंस्काराला जायचं आहे, त्यामुळे मी बाहेर पडतो आहे.
मी काही आता थांबणार नाही. पण बैठकीमध्ये जी काही माहिती आहे, की विजय बापू शिवतारे हे नाना भानगिरे यांना आदवा-तवदवा बोलले आणि त्याचाच राग हा नाना भानगिरे यांना आलेला होता. आता या सगळ्या नाराजी नाट्याची, रडण्याच्या प्रसंगाची सगळी भूमिका आता पुढच्या जागा वाटपावर काही पडणार आहे का? हे आपल्याला कळेलच. पण एकूणच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं पुण्यामध्ये आधीच भव्य-दिव्य अंधकारमय आहे आणि त्यात या भांडणामुळे त्याच्यामध्ये वरती आणखीन काळा रंग फासला गेलेला आहे, एवढं मात्र निश्चित. त्यामुळे आणखीन अपडेट्स रिपीट त्यामुळं अशी नाराजी नाट्य या पुढच्या काळात देखील उफाळण्याची शक्यता नाकारता येत नाहीत. जेव्हा प्रत्यक्ष उमेदवारी जाहीर होईल, ई-बी फॉर्म दिले जातील, त्यामुळे हे इच्छुक एकमेकांचे कपडे देखील फाडायला कमी करणार नाहीत, हाच या प्रसंगाचा संदेश आहे. त्यामुळे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी फॉलो करायला विसरू नका आणि बघायला विसरू नका लेट्स अप मराठी.